खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एक भटक्या जमातीमधील माणूस आणि त्याची पत्नी पैसे कमवण्यासाठी त्यांच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होते. जेव्हा ते दुसऱ्या राज्याच्या सीमेवर पोहोचले, तेव्हा वाटेत त्यांना काही दरोडेखोर भेटले आणि त्या दरोडेखोरांनी त्या भटक्या माणसाचे आणि त्याच्या पत्नीचे सामान पळवून नेले. त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व काही लुटले आणि त्याला आणि त्याच्या पत्नीला भिकारी बनवले. यानंतर दरोडेखोरांची टोळी तिथून निघून गेली. पण लुटल्यानंतर तो माणूस आणि त्याची पत्नी काळजीत पडले आणि विचार करू लागले की आता काय करायचे, पुढे काय करायचं याबद्दल ते पूर्ण गोंधळलेले होते. त्या एका अज्ञात शहरात दोघांचीही परिस्थिती वाईट होती, कारण एका अज्ञात शहरात पैसा हेच सर्वस्व आहे. मग तो गरीब त्याच्या पत्नीसह या अज्ञात शहराकडे जाऊ लागला. त्याला काळजी वाटत होती की आता मी व्यवसाय कसा करावा. तो जात असताना त्याला शहराबाहेर एका साधूची झोपडी दिसली. तो भटका त्याच्या बायकोला घेऊन झोपडपट्टीकडे चालू लागला. झोपडपट्टीजवळ पोहोचल्यावर त्याला तिथे एक साधू भेटला, जो तो त्यांच्या शिष्यांना शिकवत होता. साधूला पाहून तो भटक्या विचार करू लागला की त्याची समस्या या साधूला का सांगू नये, कदाचित तो माझी समस्या सोडवेल. असा विचार करून तो साधूकडे पोहोचला आणि अतिशय नम्र स्वरात त्याने महात्माजींना आपली समस्या सांगितली आणि म्हणाला, महाराज, दरोडेखोरांनी आमचे सर्वस्व लुटले आहे. आता आमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी काहीही उरले नाही. जर तुम्ही माझ्या पत्नीला एखाद्या व्यापाऱ्याकडे गहाण ठेवून मला काही पैसे मिळवून देऊ शकलात तर ते खूप मोठे उपकार होईल. जेव्हा साधूने त्या भटक्याचे शब्द ऐकले तेव्हा त्याला त्याची दया आली. साधूने त्याला त्याच्या ओळखीच्या एका श्रीमंत माणसाबद्दल सांगितले आणि भटक्याला त्या श्रीमंत माणसाकडे पाठवले. तो भटक्या त्याच्या पत्नीसह त्या सावकाराकडे पोहोचला आहे आणि हात जोडून सावकाराला म्हणाला, शेठजी, मला काही पैशांची गरज आहे. माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी माझ्या पत्नीशिवाय दुसरे काहीही नाही. तुम्ही माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे देऊ शकता का? मी त्या पैशाने एखादा छोटा मोठा व्यवसाय करेल आणि लवकरच तुमचे सर्व पैसे व्याजासह परत करेल आणि माझ्या पत्नीला तुमच्यापासून मुक्त करेन. तोपर्यंत माझी पत्नी तुम्ही दिलेल्या पैशांसाठी तुमच्याकडे गहाण ठेवली जाईल. जेव्हा सावकाराने भटक्याचे बोलणे ऐकले तेव्हा त्याने त्याला पैसे देण्याचे मान्य केले आणि त्या पैशाच्या बदल्यात भटकेच्या पत्नीला तारण म्हणून ठेवले. त्याच्या पत्नीला तारण म्हणून ठेवून व्यापाऱ्याकडून कर्ज घेऊन तो व्यवसाय करण्यासाठी गेला. त्या पैशातून तो कांद्याचा व्यापार करू लागला. तो शेतकऱ्याकडून कमी किमतीत कांदे विकत असे आणि इतर गरजू लोकांना जास्त किमतीत विकत असे. अशा प्रकारे त्या भटक्याने त्या पैशातून खूप कमी वेळात खूप पैसे कमवले. आता तो भटक्या सेठकडे पोहोचला आणि म्हणाला, शेठजी, तुमचे हिशोब चुकते करा आणि माझ्याकडून पैसे घ्या आणि माझी पत्नी मला परत करा. हे ऐकून तो सावकार म्हणाला, भाऊ, मी तुम्हाला काय सांगू. 2 महिन्यांपूर्वी तुमची पत्नी अचानक आजारी पडली आणि आजारामुळे तिचा मृत्यू झाला. मी तुमच्या पत्नीवर खूप उपचार केले, तिला सर्वोत्तम वैद्याकडे नेले, पण तरीही मी तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही. जेव्हा त्या भटक्याने व्यापाऱ्याकडून हे ऐकले तेव्हा तो खूप दुःखी झाला. मग तो थोडा धीर एकवटून तो व्यापाऱ्याला म्हणाला, शेठजी, जे व्हायचं ते झाले. कदाचित माझ्या नशिबातच हे लिहिले असेल की माझ्यासोबत राहिली असती तरी तिचे आयुष्य पूर्ण होताच ती मरण पावली असती. नियतीने लिहिलेला फोन टाळू शकते. तुम्ही तुमचे पैसे घेऊ शकता, म्हणजे मी सवनारी राहू शकेन की मी घेतलेले कर्ज मी फेडले आहे आणि बायको गहाण ठेवलेल्या कलंकपासून मुक्त होईल. हे ऐकून तो व्यापारी म्हणाला, नाही भाऊ, आता मी हे पैसे कसे परत घेऊ शकतो. जर तुम्ही माझ्याकडे ठेवलेली गहाण वस्तू परतच देऊ शकलो नाही तर मला हे पैसे परत घेण्याचा अधिकार राहिलो नाही. भटक्याने त्या शेठला घेतलेले कर्ज वारंवार परत घेण्याची खूप विनंती केली,
पण शेफने ते मान्य केले नाही. मग तो तिथून दुःखी अंतकरणाने निघून गेला आणि वाटेत तो पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचला जिथे तो साधू महात्मांना पहिल्यांदा भेटला होता. नेहमीप्रमाणे साधू महात्मा व्यासपीठावर बसून त्यांच्या शिष्यांना शिकवत होते. तोही मनशांतीसाठी तिथे जाऊन बसला आणि साधू महात्म्यांचे प्रवचन ऐकू लागला. जेव्हा साधूने त्याला पाहिले तेव्हा त्यांनी लगेच त्याला ओळखले आणि त्याची विचारपूस करू लागले. भटक्याने संपूर्ण घटना साधूंना सांगितली. साधू एक महान पुरुष होते. त्यांचे म्हणणे ऐकून संत म्हणाले, बाळा, त्या शेठने तुला फसवले आहे. तुझी पत्नी नक्कीच जिवंत आहे. त्या शेठने तिला त्याच्या घरात लपवून ठेवले आहे. आता तू हे कर, इथल्या राजाकडे जा आणि राजाच्या दरबारात जाऊन प्रार्थना कर की महाराज माझी पत्नी त्या शेठकडून परत मिळवून द्या, कारण या शहराचा राजा खूप बुद्धिमान आहे. तो त्या सावकारावर दबाव आणून तो नक्कीच तुला तुझी पत्नी मिळवून देईल. आता तुझा निर्णय तिथेच होईल. संतांच्या सल्ल्यानुसार तो भटक्या त्या शहराच्या राजाच्या दरबारात पोहोचला आणि राजाच्या दरबारात पोहोचल्यानंतर त्याने राजाकडे विनवणी केली की महाराज, मला माझी पत्नी त्या शेठकडून माघारी येऊन द्या. त्याने मला फसवले आहे. त्याचे बोलणे ऐकून राजाने त्या सावकाराला बोलावून विचारले की त्या भटक्याने काही पैशांच्या बदलात त्याची बायको तुमच्याकडे गहाण ठेवली होती. हे खरे आहे का? सावकाराने ती मान्य केले आणि म्हणाला, हो राजन, त्याने जे सांगितले ते अगदी खरे आहे. मग राजाने विचारले की तुम्ही त्याची पत्नी का परत करत नाही? राजाचे बोलणे ऐकून शेठने म्हटले, महाराज, मी तिला कसे परत करू शकतो? मी या भटक्याला सांगितले होते की त्याची पत्नी 2 महिन्यांपूर्वी वारली गेली आहे. आजाराने तिचा मृत्यू झाला आहे. महाराज, आता मी यमराजाकडे जाऊन त्यांच्या पत्नीला परत तर आणू शकत नाही. मग राजाने विचारले, तुमच्याकडे असा कोणी साक्षीदार आहे का जो त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची पुष्टी करू शकेल? शेठ म्हणाला, हो महाराज, माझ्याकडे याचा पुरावा आहे. या गोष्टीची पुष्टी ते वैद्य नक्कीच करू शकतील ज्यांनी याच्या पत्नीचे उपचार केले होते. आज स्मशानभूमीत त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करणारे 4 लोक देखील याची साक्ष देतील. सावकाराने हे इतक्या आत्मविश्वासाने सांगितले की राजानेही त्याच्यावर विश्वास ठेवला. मग राजाने भटक्याला सांगितले की जर तुमची पत्नी जिवंत असती तर आम्ही ती तुमच्यासाठी नक्कीच मिळवून दिली असती, पण आता आम्ही असहाय्य आहोत. अशा प्रकारे राजाने त्याला समजावून सांगितले आणि त्याला परत पाठवले. तो भटक्या पुन्हा साधू महात्म्यांजवळ पोहोचला आणि राजा आणि सावकाराने दरबारात जे काही सांगितले होते ते सर्व त्यांना सांगितले. हे सर्व ऐकून महात्मा म्हणाले की मला राजा इतका अविवेकी वाटला नव्हता. मला वाईट वाटते की त्याने तुला न्याय मिळवून दिला नाही. त्या राजाने सावकाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुला पटवून दिले आणि माझ्याकडे परत पाठवले. आता तू माझे ऐक. तू पुन्हा एकदा राजाकडे जा आणि त्याला सांग की तो फक्त 2 तासांसाठी मला तुमच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार द्या. मग मी राजाला न्याय कसा केला जातो आणि न्याय काय आहे हे सांगेन. मग तो भटक्या पुन्हा एकदा राजाच्या दरबारात पोहोचला आणि साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्याने राजाला सांगितले की राजन, फक्त 2 तासासाठी तुम्ही या गादीवर बसण्याचा अधिकार द्या. जेव्हा राजाने त्याच्याकडून हे ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला की जर तुला न्याय मिळणार असेल तर मला 2 तासांसाठी सिंहासन सोडण्यास काहीच हरकत नाही. तू त्या महात्मांना राजदरबारात घेऊन ये. राजांचे म्हणणे ऐकून तो भटक्या साधू महात्मांकडे गेला आणि त्यांना राजदरबारात घेऊन आला. साधू राजदरबारात पोहोचताच राजाने आपले सिंहासन सोडले. महात्मा सिंहासनावर बसताच सेठला महात्म्यासमोर हजर करण्यात आले. महात्माजींनी सेठला विचारले की या भटक्याच्या पत्नीचे 2 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? व्यापाऱ्याने म्हटले, हो, माझ्याकडे साक्षीदार आहेत. मग राजा बनलेल्या साधू महात्म्याच्या आदेशानुसार शेठचे साक्षीदार हजर करण्यात आले.
सर्वप्रथम राजाने त्याच्या पत्नीवर उपचार करणाऱ्या वैद्याला बोलावले. संताने त्याला विचारले, काय वैद्यजी, तुम्हीच या भटकेच्या पत्नीवर उपचार केले होते का? वैद्य म्हणाले, हो, मीच याच्या पत्नीवर उपचार केले होते. वैद्याचे बोलणे ऐकून संत म्हणाले, बरं वैद्य, मला सांगा की तुम्ही शेखच्या घरी याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी जायचा की ती स्वतः तुमच्याकडे औषध घेण्यासाठी यायची? राजा झालेल्या साधूचे शब्द ऐकून वैद्य म्हणाला, महाराज, सेठजी स्वतः माझ्याकडे औषध घेण्यासाठी येत असत. मग संत महाराज म्हणाले, याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे खात्रीने म्हणू शकत नाही की ते औषध सेठ भटक्याच्या पत्नीसाठी घेऊन जात होते, ते आणखी कोणासाठी? मग वैद्य म्हणाले, मी हे खात्रीने सांगू शकत नाही की शेठजी ते औषध माझ्याकडून कोणासाठी घेऊन जात होते, पण शेठजी नक्कीच माझ्याकडून औषध घेऊन जात होते. वैद्यांचं बोलणं ऐकून साधू महाराज म्हणाले, याचा अर्थ असा की तुम्ही रुग्णांची तपासणी न करताही औषधे देता, आणि ही तर खूप गंभीर बाब आहे. तुम्ही औषधाऐवजी एखाद्याला विषही देऊ शकता, आणि होऊ शकते की तुम्ही दिलेल्या विषाने त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असावा. साधूचे हे शब्द ऐकून वैद्याचा चेहरा भीतीने फिकट पडला आणि तो दबलेल्या आवाजात म्हणाला, नाही महाराज, हे अजिबात होऊ शकत आहे. मी माझ्या कोणत्याही रुग्णाला औषधाच्या बदल्यात विष का देऊ, आणि अशा प्रकारे माझी संपूर्ण प्रतिष्ठा कोणाला लागेल? वैद्याचे बोलणे ऐकून संत महाराज म्हणाले, आता तुम्हीही तर हेच म्हणाल, पण तुम्ही तुमच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करेन. एका रुग्णाच्या जीवाशी खेळल्याबद्दल मी तुला 50 फटके मारण्याचा आदेश देणार आहे, आणि त्यासोबतच तुमचा चेहरा काळवंड शहरात फिरवला जाईल. आता तुला ठरवायचं आहे की तू सत्य सांगणार की तुझ्यावर कारवाई करण्यासाठी मी तुला अटक करण्यासाठी सैनिक पाठवावे. हे ऐकून वैद्याचे शरीर थरथर कापू लागले. ते संतांच्या पाया पडले आणि म्हणाले, महाराज, कृपया मला माफ करा. मी कबूल करतो की मी शेठने सांगितलेल्या कोणत्याही रुग्णावर उपचार केले नाही. त्याने मला 1000 रुपये दिले होते आणि हे सांगितले की जर साक्ष द्यायची गरज पडली तर मी त्याच्या बाजूने साक्ष द्यावी. माझा एकमेव गुन्हा म्हणजे मी लोभामुळे या शेठचा प्रस्ताव स्वीकारला. साधू महात्मा जे राजा झाले होते ते म्हणाले की काहीही असो, पण तुम्ही गुन्हा केला आहे, म्हणून मी खोटी साक्ष दिल्याबद्दल तुम्हाला 10 कोडे मारण्याचा आदेश देतो. राजाच्या सैनिकांनी लगेच संतांच्या आज्ञेचे पालन केले आणि सैनिकांनी ताबडतोब वैद्याला पकडले आणि दरबारात त्याला फटके मारायला सुरुवात केली. पहिला फटका लागताच तो मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, महाराज, कृपया माझ्यावरच दया करा, मी मरेन. प्रत्येक फटके मारताच त्याच्या घशातून दयनीय आवाज येत होते. वैद्यासोबत हे घडताना पाहून सेठने साक्षीदार म्हणून बोलवलेल्या आणि भटकेच्या पत्नीला स्मशानात नेऊन तिचे अंत्यसंस्कार करण्याबद्दल बोलणाऱ्या 4 लोकांची मने थरथर कापली. आता त्या 4 साक्षीदारांची पाळी होती. साधू महात्माने त्यांना विचारले की तुम्ही लोक म्हणता की तुम्ही चौघांनी त्या भटकेच्या पत्नीचा मृतदेह घेऊन स्मशानात अंत्यसंस्कार केले, तर मला सांगा की जेव्हा मृतदेह स्मशानात आणला गेला तेव्हा अंतिम संस्कार करण्यापूर्वी तिला आंघोळ घातली जाते आणि नंतर तिला कपड्यामध्ये गुंडाळून जमिनीवर ठेवले जाते. आंघोळीच्या वेळी तुम्ही त्या महिलेचा मृतदेह पाहिला का? हे ऐकून शेठच्या 4 साक्षीदारांनी म्हटले, नाही महाराज, आम्हाला तिचा मृतदेह अजिबात दिसला नाही. जेव्हा शेठ अर्धी तयारी केली होती त्यानंतरच तिला आम्ही स्मशानात घेऊन गेलो आणि त्याचे दहन केले. त्या 4 साक्षीदारांची म्हणणे ऐकल्यानंतर संत महाराज म्हणाले की म्हणजे त्या अर्थी खरंच मृत व्यक्ती झोपला आहे की एखादा जिवंत माणूस आहे हे जाणून घेणे तुम्हाला योग्य वाटले नाही का? कदाचित एका जिवंत व्यक्ती एखाद्या विषारी पदार्थाच्या खाण्याने बेशुद्ध पडलेली असावी आणि तुम्ही त्याला त्याच अवस्थेत स्मशानात घेऊन जाले असावे. हा तर खूप गंभीर गुन्हा आहे. यासाठी तर तुम्हाला
मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. ते चौघे वैद्याला होत असलेली शिक्षा पाहून आधीच घाबरले होते. अरे, संत महाराजांच्या तोंडून मृत्यूदंडाची शिक्षा ऐकताच त्यांच्या हातपाय पूर्णपणे थंड पडू लागले. जेव्हा महाराजांनी शेठकडे पाहिले तेव्हा शेठचा चेहरा भीतीने घाबरून काळवंडला होता. मग साधू महाराज त्या शेठला म्हणाले, शेठजी, तुमचे 5 साक्षीदार आधीच उघड झाले आहेत. आता तुम्हीच सांगा की कोणाच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने घरी तुरुंगात ठेवण्याच्या गुन्ह्यासाठी तुम्हाला कोणती शिक्षा हवी आहे? संताचे शब्द ऐकल्यानंतर शेठचा चेहरा फिकट पडला आणि तो एक शब्दही बोलू शकला नाही. संत झालेला राजा म्हणाला की या अगोदर की मी तुम्हाला 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यापूर्वी तुमच्याकडे अजूनही वेळ आहे की या भटक्याच्या पत्नीला या न्यायालयात हजर करा. राजाला घाबरून शेठने ताबडतोब आपल्या नोकरांना घरी पाठवले आणि भटक्याच्या पत्नीला दरबारात हजर केले. मग संत महाराजांनी भटक्याला त्याची पत्नी सोपवली आणि कट रचल्याच्या आणि खोटी साक्ष दिल्याच्या गुन्ह्यासाठी सेठला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. भटकेच्या पत्नीचा मृतदेह स्मशानात नेल्याबद्दल खोटी साक्ष देणाऱ्या 4 साक्षीदारांना प्रत्येकी 100 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. हे पाहून तिथला खरा राजा आश्चर्यचकित झाला आणि साधूंना हात जोडून म्हणाला, महात्माजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही मला न्याय कसा केला जातो हे शिकवले आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानत आहे. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.